नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्यूटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज एक मी छान अशी रीडिंग घेऊन आली बरं का। ही रीडिंग तुमचीच आहे। मनामध्ये काही असे खूप प्रश्न पडलेत की आपल्याबद्दल नक्की काय गॉसिप सुरू आहे, काय चर्चा सुरू आहे, काय सत्र चालू झालेली आहेत आपल्याबद्दल, असं मनामध्ये काहीतरी असं डोक्यामध्ये विचार चाललेत आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही। नक्की काय चाललंय? कारण भिंतीला कान असू शकतात, पाठीला डोळे नसतात, होय की नाही? तर काही वेळा मनामध्ये अशा गोष्टी येतात, अरे काय खरंच काय चाललंय आपल्याबद्दल, होय की नाही? तर ते हे इंट्युशन्स आम्हाला येतात ॲज अ टॅरो रीडर असतील किंवा कोणत्याही माध्यमातून तुमच्यापर्यंत हे मेसेज पोहोचवले जातात की नक्की तुमच्याबद्दल काय चर्चा चालली। हे आमचे जे काही टॅरोज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात बरं का। तर ही तुमचीच एनर्जी असते। कुठंतरी मनामध्ये असं हे लागले की काय आपल्याबद्दल चर्चा चालली आहे, काय गॉसिप सुरू आहे, मग कसं हे करणार आपल्याला, हे की नाही? तर त्यासाठीच हे टॅरोज आहेत आणि बघूया काय असं चाललेलं आहे, चर्चासत्र तुमच्याबद्दल रंगलेलं आहे। काय चर्चा होते की तुम्ही काय आहात, तुम्ही कसे आहात, तुम्ही कुठे चालला आहात, तुमचे काय नियोजन आहे, काय करू शकताय, तुम्ही काय करताय, काही चांगले असतील, काही वाईट असतील, काही चुकीचे असतील, हे की नाही? जसा व्यक्ती तशा वृत्ती प्रवृत्ती असतात। त्यामुळे आपण जे चांगलं आहे ते घ्यायचं, जे चुकीचं आहे ते चार हात लांब, कारण त्याला माहिती आहे तुम्ही काय आहात। त्यामुळे जे चाललेलं आहे ते चालू द्या, तुम्ही फक्त पुढे चला, असं तुमच्यासाठी हा मेसेज सुद्धा आहे बरं का। तर तोपर्यंत कार्ड शफल करते, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ओके? काय चर्चा सुरू आहे तुमच्याबद्दल? खूप छान चर्चा सुरू आहे तुमच्याबद्दल बघा। तर तुमच्याबद्दल काय चर्चा सुरू आहे, का गॉसिप सुरू आहे, असं तुमच्या मनामध्ये खूप सारं हे वाटत होतं। तर तुमच्यासाठी छान असा गोड मेसेज म्हणजे तुम्ही खूप भारी आहात, तुम्ही लय भारी आहात आणि अशी चर्चा तुमच्यासाठी सुरू आहे। खूप छान, स्ट्रॉंग, ॲम्बिशियस आणि तुमचं जे काही ठरलेलं असतं, जे निर्णय क्षमता तुमची आहे, जो उत्साह तुमच्यामध्ये आहे, जो कॉन्फिडन्स तुमचा आहे, त्याबद्दल चर्चा सुरू आहे। जे गुण तुमच्यामध्ये आहे, जे पॅशन आहे तुमच्यामध्ये काम करण्याचं, काही नवीन हातामध्ये गोष्टी घेतलेल्या आहेत त्या पूर्ण कशा करता येतील, स्वतःचा जो अभ्यास आहे, जी कला आहे, जे गुण आहे त्याच्यावर कसं काम करता येईल, कसं पुढं जाता येईल, जे स्वतःच्या पॅशनवर जे तुम्ही लक्ष देताय, म्हणजे स्वतःचं सगळंच असेल, स्वतःच्या पॅशन, तुमचं वाचन जे आहे ते खूप मोठं आहे। तर तुम्ही जर वाचत म्हणजे कोणतेही ग्रंथ असतील, पुस्तकं असतील, मोठमोठ्या लेखकांची मोठमोठी पुस्तकं जी काही आहेत ती तुम्ही वाचत असाल, तर त्यातून सुद्धा ते जे तुम्ही तुमच्या जे पॅशनवर तुम्ही लक्ष देताय ते खूप छान आहे। आणि हे जे चर्चा सुद्धा ही सुद्धा तुमची चालू आहे की तुम्ही तुमच्या मुलांना खूप छान संस्कार केलेले आहेत। तुम्ही तुमच्या मुलांवर जे संस्कार केलेले आहेत, इतरांचा आदर राखणं असेल, मोठ्या माणसांचा आदर राखणं असेल, प्रेमानं बोलणं असेल, मान देणं असेल, माज नाही आहे, मान देणं असेल, तुम्ही तुमच्या लेकरांना जे शिकवलेलं आहे की एखाद्याच्यातले गुण ओळखावे, कमी जे काय आहे ती बघू नये, त्याच्यातलं चांगलं काय आहे ते बघावं, एखाद्याला मदत करावी, दानधर्म करावा आणि आपल्या पॅशनवर लक्ष द्यावं, इतरत्र न बघता आपलं काम जे काय आहे त्याच्यावर लक्ष द्यावं किंवा इतरांना मदत करावी, मदतीला धावून जावं, हे जे काही तुम्ही तुमच्या लेकरांना शिकवलेलं आहे, ॲज अ तुम्ही स्वतः करताय किंवा तुमच्या लेकरांना तुम्ही शिकवलेलं आहे। आणि हीच गॉसिप, ही जी चर्चा आहे ना ती आजूबाजूला चालू झालेली आहे की तुम्ही किती छान, मग तुमच्या घरातले कुटुंबातले वृद्ध व्यक्ती आहेत, मोठी माणसं आहेत, त्यांच्यावर आदरानं कसं वागतात किंवा काही आश्रमांना भेट देत असतील, काही लोकांना पर्यंत ते पोहोचत असतील की त्यांच्यापर्यंत पोहोचावं, त्यांना मदतीचा हात द्यावा आणि नवनवीन गोष्टी त्यांच्यापर्यंत करावं, असं तुमच्या म्हणजे फॅमिली ॲज अ फॅमिलीचा पॅटर्न होतो आहे। आणि तुम्ही स्वतः असेल, तुमची मुलं असतील, तरी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप सारी इन्व्हॉल्व असता तुम्ही, दानधर्म करणं असेल, इतरांना मदत करणं, ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे ती पॅशन जी आहे त्याच्यावर जी ही कला वेगळीच आहे तुमच्यामध्ये आणि खूप हिरिरीनं तुम्ही सगळ्या गोष्टींमध्ये भाग घेता। तर ही जी चर्चा आहे तुमची चाललेली आहे, इतका उत्साह कुठला आणतात अशी तुमची चर्चा चालू आहे, इतका उत्साह, इतका कॉन्फिडन्स, इतकं म्हणजे इतकं छान सगळं यांनी कसं काय मॅनेज केलंय अशी तुमची चर्चा सुरू आहे बरं का। खूप पॉझिटिव्ह, छान आणि मस्त चर्चा सुरू आहे आणि असंच मॅनेजमेंट करत राहा, असंच छान सगळं
करत राहा, कारण हेच जे आहे हेच पूर्ण करणारं आहे. आपल्याकडून करायचं फक्त जे काय आहे रिझल्ट आणि फळ ते तो योग्य वेळी तो देतोच आणि तो देणार आहे. फक्त आपण आपलं जे काम आहे ते करत राहायचं असं तुम्हाला इथं सांगितलं जात आहे. आणि ग्रॅटिट्यूड बघा बरं, इतकं म्हणजे तुमच्याबद्दलचं जे गॉसिप चाललेलं आहे ते आजूबाजूला चाललेलं आहे. जर काही अशा गोष्टी ऍक्च्युली तुम्हाला ज्या चर्चासत्र आहेत, जी काही बोलणी आहेत किंवा मागं काय जे चाललेलं आहे त्यातून तुम्हाला ग्रॅटिट्यूड दिलं जाते, थँक्यू म्हणलं जात आहे आणि धन्यवाद दिलं जाते. तुम्ही जे काही केलेलं आहे कुणासाठी तरी, जे कुणासाठी तुम्ही काही केले, ज्या गोष्टी तुम्ही एखादा दान केलं असेल, कोणाला काही दिलं असेल, मदत केली असेल, कुणाला अशा गोष्टी तुम्ही ज्ञान दिलं असेल किंवा अशा ह्याच्यामध्ये मदत केली की ज्यामध्ये बाबा ऍक्च्युली खरंच लोक मागे जातात, पाऊल मागं घेतात, त्यामध्ये पाय पुढं घेऊन येत नाहीत, पाऊल पुढं टाकत नाहीत की जग काय म्हणायचं म्हणू दे पण आपण या व्यक्तीला मदत केली पाहिजे. हा जो स्वभाव तुमचा आहे किंवा हे जे तुम्ही केलंय त्यासाठी तुम्हाला ग्रॅटिट्यूड दिलं जाते, थँक्यू म्हटलं जाते. अशा खूप गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत आणि जी चर्चा तुमच्याबद्दल चाललेली आहे ती धन्यवादाची आहे. खूप 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 धन्यवाद तुम्हाला दिले जात आहेत, कारण तुम्ही खूप साऱ्या गोष्टी छान छान केलेल्या आहेत आणि धन्यवाद तुम्हाला दिले जाते ॲज अ तुमच्या मुलांकडून सुद्धा, कारण तुमची मुलं सुद्धा ॲज अ चर्चासत्र हे गॉसिप तर तुमचं सुरूच आहे, पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमची मुलं, तुमची फॅमिली सुद्धा आहे ज्यांनी इतकी छान मुलं, संस्कारी मुलं जी आहेत, मुलांना इतके छान संस्कार केले किंवा तुमच्या फॅमिलीला तुम्ही इतकं छान जपलं, तुमच्या परिवाराला छान मोठं केलं तुम्ही आणि सगळ्यांना धरून खूप छान पद्धतीने तुम्ही जे काही सगळं केलेलं आहे सामाजिक स्तरावर असू दे, आजूबाजूची लोक तुमच्या असू दे, तर ती तुम्हाला ग्रॅटिट्यूड करतात, कारण तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन इतरांना मदत करता. म्हणून तुम्ही धन्यवादाचे म्हणजे खरे हकदार आहात. आणि हेच गॉसिप तुमच्यासाठी सुरू आहे की आउट ऑफ द वे जाऊन, मग ते कुणाचं आहे, काय आहे, कसं आहे, काय ह्या गोष्टीचं तुम्हाला काही पडलेलं आहे, पण आपण तिथं मदतीला गेलो पाहिजे. मदत आपल्याकडनं आपण काही एवढं नाही करू शकत, पण जितकी होतीये तितकी आपण मदत केली पाहिजे. ज्यांनी हाक दिली त्याला साथ दिली पाहिजे, हा तुमचा स्वभाव आहे. त्यामुळेच तुम्ही ग्रॅटिट्यूडच्या याच्यामध्ये आहात की धन्यवाद तुम्हाला दिला जात आहे, तुम्हाला धन्यवाद दिले जाते आणि हीच चर्चा तुमची सुरू आहे की तुम्हाला थँक्यू म्हटलं जाते. जर अशा काही गोष्टी आहेत किंवा अशी छान बेबी जर नवीन काय तुमच्या घरामध्ये आलेलं असेल तर त्यासाठी सुद्धा चर्चा सुरू आहे की खूप छान आहे ते बाळ आणि जे बाळ आहे तुमच्या घरात आलेलं आहे ते खूप म्हणजे ते ब्लेस्ड आहे आणि त्यासाठी सुद्धा तुमची फॅमिली जी काय असेल ती म्हणजे ॲज अ न्यूली कपल जे काय असतील किंवा बेबी पहिलंच बाळ आहे ते घरात आलेलं आहे तर त्यासाठी सुद्धा तुमची फॅमिली तुम्हाला खूप 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 ग्रॅटिट्यूड देते आहे, कारण ते बाळ खूप ब्लेस्ड आहे तुमच्या फॅमिलीसाठी, असा सुद्धा इथं मेसेज आहे. आणि काय चाललंय तुमच्यासाठी, गॉसिपचे पॅशन आहे, ग्रॅटिट्यूड आहे, अजून काय आहे बघूया. हे बघा बेटर स्वीट जे आहे म्हणजे तुमच्याबद्दल जी गॉसिप चाललेला आहे, जी चर्चा सुरू आहे आजूबाजूला, ती अशी आहे की तुम्ही अशी भरारी घेता पटकन, म्हणजे कोणतीही गोष्ट मेंदूमध्ये डोक्यामध्ये घेऊन तसंच बसत नाही तुम्ही. आता काय करायचं, कसं करायचं, डिप्रेशन, एन्झायटी, हे काही ते मोठे मोठे गोष्टी असतात ना, ती शब्द ऐकून सुद्धा, ती नावं ऐकून पण भीती वाटते. असे शब्द काय आहेत तर ते मनामध्ये आहेत का, खरंच हे असल्या गोष्टी ह्या तुमच्या मनामध्ये सुद्धा कधी येत नाही. म्हणजे पटकन क्षणिक जरी तुम्हाला काही कुठल्या गोष्टीचा त्रास झाला तरी सुद्धा तो क्षणिक असतो, तो तुम्ही जास्त काळ मनामध्ये ठेवत नाही. राग बद्दल मनामध्ये ठेवत नाही, लगेच पटकन माफ करून सोडून देणार. रस्ता तुमचा आहे, माफ करता, पण मनात ध्यानात धरून ते पुढे घेऊन जात नाही, तुम्ही सोडून देता. आणि ह्या सगळ्याच गोष्टीचा म्हणून हेच चर्चा तुमची चालू आहे की तुम्हाला तुम्ही जी पटकन एखाद्या माणसावरती, एखादी व्यक्ती असेल किंवा फॅमिलीमध्ये असेल, कुणीही असेल, शेजारी असेल, कुणी असेल, त्यांना म्हणजे जरी काही त्यांना त्रास असेल तर हक्काने तुम्ही तिथं जाता. तुम्ही मग ते छान हे करणं असेल, काही मनामधले प्रश्न असतील ते बाहेर काढणं असतील, चांगलं सांगणं असेल, बोलणं असेल, मनामधले प्रश्न सोडवणं असेल, काही गोष्टी असतील सांगणं असेल, तर हे सगळं तुम्ही करताय. त्यामुळे खूप स्वीट अशी पर्सनॅलिटी तुम्ही आहात, असं तुमच्यासाठी चर्चा सुरू आहे. स्वीट पर्सनॅलिटी आहात तुम्ही आणि आदरणीय आहात.
म्हणजे आजूबाजूला जे चर्चासत्र तुमचं चालू आहे ते म्हणजे गॉसिप जे सुरू आहे ते हेच आहे की तुम्ही एक स्वीट पर्सन आहात, गोड आहात, आदरयुक्त आहात. आदर म्हणजे इतरांनी तुमचा आदर करावा अशी व्यक्ती तुम्ही आहात. मग तुम्ही कुठेही जा, तुमचं लोकेशन कुठंही असो, पण तुम्ही तिथं तुमच्या पर्सनॅलिटीनं स्वतःची छाप पाडताच आणि त्यामुळं तुमच्या बरोबर लोक खूप कनेक्ट होतात. मुलं असू देत, मोठी माणसं असू देत, आजूबाजूचं वातावरण असू दे, हे सगळं खूप कनेक्शन तुमच्यामध्ये आहे. आणि गिल्ट जे आहे मनामध्ये म्हणजे तुमच्याबद्दल गॉसिप जे काही चालले, तुम्हाला असं वाटत असेल की माझ्याबद्दल काय गॉसिप चालले चुकीचं, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मनामध्ये इतकं काहूर माजले की काय चाललंय माझ्याबद्दल चर्चा आहे माहितच नाही. आणि ही जी गिल्ट मनामध्ये उगीच सगळा भरमसाठ असं विचारांचं थैमान घातलेलं होतं ना, हे आमच्या टॅरोजनी, जे काही आपले टॅरोज आहेत त्यांनी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. खूप छान आणि याची अशी पर्सनॅलिटी आहात जी खरंच खूप भारी आहे आणि लई भारी. मी सुरुवातीला सांगितलंय. तर मनामध्ये कोणतंही गिल्ट ठेवू नका असा तुमच्यासाठी मेसेज आहे. मनामध्ये गिल्ट ठेवू नका, कारण तुमची पर्सनॅलिटी एकदम हायर लेवलची आहे. खूप छान पर्सनॅलिटी आहे. तुमच्याबद्दल जी चर्चा चाललेली आहे, जे गॉसिप चाललेलं आहे, एक प्रेमळ आई, एक छान आई, एक छान वडील असतील, भाऊ असतील किंवा जे काही तुम्ही ॲज अ तुम्ही पर्सन जे कोणी आहात, ही रिडिंग आता तुमच्यापर्यंत पोहोचते, तर तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही एक रिस्पॉन्सिबल पर्सन आहात. खूप छान केअरिंग पर्सन आहात आणि काळजी सगळ्या फॅमिलीची, मुलांची, आपल्या बायकोची असेल किंवा आई वडिलांची असेल, ह्या सगळ्यांची काळजी करून जी छान चौकोनी कुटुंब जे तुमचं आहे त्याबद्दल जी चर्चा, मनामध्ये कोणते गिल्ट ठेवू नका. कोण काय विचार करताय, तुम्ही जे करताय ते योग्य आहे, खूप छान आहे आणि त्यासाठी तुम्हाला इथं ब्लेसिंग्स सुद्धा दिले जात आहेत आणि खूप छान चर्चा तुमची, गॉसिप तुमचं सुरू आहे. तर तुम्ही फक्त स्वतः जे काही तुमचं चाललेलं आहे काम, कर्म आणि जे तुम्ही आजूबाजू सर्वांना मदतीसाठी जाता त्यासाठी सुद्धा चांगलं जे काय आहे ते चाललेलं आहे. त्यामुळे मनात कोणताही विषय असा नको असं इथं सांगितलं जाते. आणि हे मनात मी काय म्हणलो तुम्हाला, सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टी हे घेऊन तुम्ही पुढे चाललेले आहात. जीवनाचं हा रथ आयुष्याचा आहे. यामध्ये कधी कधी पॉझिटिव्हही होणार, कधी कधी निगेटिव्हही होणार. पण हे सगळं होत असताना ह्या सगळ्या तुमचं जे काही चर्चा चाललेल्या आहे सगळं, हा रथ जो आहे तो अगदी निर्भीडपणे तुम्ही पुढं घेऊन चाललेले आहात. आणि हा जो चॅरियट आहे हा एक युद्ध जिंकून आलेला आहे. म्हणजे जी चर्चा चाललेली आहे, जे चर्चासत्र चाललेलं आहे किंवा काही गोष्टींमध्ये तुम्हाला असं गिल्ट वाटतंय, काय होतंय काय नाही, पण हे सगळं छान चाललेलं आहे. तुम्ही एक युद्ध, मनाचं युद्ध तुम्ही जिंकलेलं आहे. मनामध्ये वादळ जे तुमच्या उठलं होतं ना, काय वाटलं असेल माझ्याबद्दल किंवा काय त्यांना वाटलं असेल, काय माझ्याकडून चुकीच्या गोष्टी झाल्या, काही व्यक्तींकडून चुकीच्या झाल्या, काही लोकांकडून चुकीच्या झाल्या किंवा माझ्याकडून काही त्यांच्या बाबतीत चुकलं, जे मनामध्ये तुमच्या गिल्ट होतं ते गिल्ट काढून टाका. कारण ज्यांचा तुम्ही विचार करताय त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल काही नाही आहे. तुमच्याबद्दल आदर आहे, मान आहे, तुमचा सन्मान आहे आणि तुमच्याबद्दल चांगल्या भावना आहेत. त्यामुळे मनामध्ये कोणतंही गिल्ट ठेवू नका असा तुम्हाला या टॅरो कार्ड्समधून मेसेज पोहोचवला जातो. कारण तुम्ही जे चाललेले आहात, काही गोष्टी कधी कधी आपण काय सोडल्याशिवाय नवीन ह्याला जाऊ शकत नाही, तसं तुमच्या आयुष्यात हे झालेलं आहे. नवीन जर यायचं असेल तर जुनं काहीतरी सोडावं लागतं. तर ते सोडलं तुम्ही, नवीन याच्यावर तुम्ही चाललेले आहात, जो चांगला आहे मार्ग आणि तो मार्ग तुम्हाला तुमच्या उचित जे ध्येय आहे तुमच्यासाठी बनवून ठेवलेला आहे परमेश्वराने, तिथपर्यंत तुम्ही नक्की पोहोचताय. आणि हे आहे म्हणजे लोकांमध्ये तुमच्याबद्दल काही चर्चा चालू असेल असं सुद्धा तुम्हाला वाटतं निघेल, तर चर्चा तुमच्याबद्दल छानच चालू आहे. म्हणजे इतकं काही जबाबदाऱ्या असतील तुमच्याकडे, खूप फॅमिलीच्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, काही फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, फॅमिलीच्या जबाबदाऱ्या आहेत किंवा ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये तुम्ही इतके हे झालंय की खूप मोठं ओझं असं आहे का, असं लोकांना वाटते खूप मोठं बर्डन आहे, खूप मोठं ओझं आहे सगळं. पण तुम्ही इतके छान आहात, इतके मस्त आहात आणि इतकं म्हणजे असं बिनधास्त छान मन मोकळे आणि बिनधास्त असे आहात. त्यामुळं जे चर्चा चालू आहे म्हणजे हे सगळं झेपू कसं शकतं अशा सुद्धा गोष्टी आहेत.
म्हणजे चर्चा तुमची हेच चालू आहे की तुमच्याबद्दल खूप छान पद्धतीने, कारण कोणतीही परिस्थिती कशी हाताळावी, मग ती पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह. जर तुम्हाला चॅरिटच्या कार्डमध्ये तुम्हाला सांगितलं की कोणती परिस्थिती असू दे, पॉझिटिव्ह परिस्थिती असू दे किंवा निगेटिव्ह असू दे, संकट असू दे किंवा आनंद असू दे, ह्या सगळ्यामध्ये बॅलन्स कसं राहावं हे तुमच्याकडून शिकावं, ही तुमची चर्चा चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम असू दे, फॅमिली मॅटर्स असू दे किंवा आणि काही असू दे, सगळं. मग या गोष्टींचा बाऊ तुम्ही करत नाही. तुम्ही बाऊ करत नाही कशाचाही. उगीच बाऊ करायचा, दंगा करायचा, आरडाओरड करायची, ओरडायचं, सगळ्या जगाला ठोठावून सगळे काहीतरी करत बसायचं, असलं तुम्ही काय करत नाही. तुम्ही जे काही करताय ते बॅलन्स्ड करताय, म्हणजे बॅलन्स्ड जबाबदारी स्वतःची स्वीकारताय तुम्ही. आणि हे जे तुमचा स्वभाव आहे किंवा हे जे तुमचं वागणं, हीच तुमची चर्चा चालू आहे. कारण शांतपणा, शांतीत क्रांती करा माणसाने, असा तुमचा स्वभाव आहे. शांतीत क्रांती करणं, उगीच म्हणजे धडपड करायची नाही, उगीच त्रास करून घ्यायचा नाही, स्वतःलाही करायचं नाही, दुसऱ्यालाही द्यायचा नाही, हा तुमचा स्वभाव आहे. आणि हीच चर्चा तुमची चालू आहे. म्हणजे काही तुमच्या डोक्यात चाललंय हे कुणालाही कळत नाही, ही सुद्धा तुमची चर्चा आहे. नक्की जे डोक्यात चाललंय काय नाही कळणार कुणालाही, कारण ते त्यांना माहीत आहे आणि तुम्ही योग्य मार्गावर आहात. हा सुद्धा तुमच्यासाठी मेसेज आहे. खूप मोठा मेसेज तुम्हाला इथं दिला गेला आहे. आणि तुमच्याबद्दल जी चर्चा चालू आहे ती खरंच खूप योग्य आहे. खूप हायर आणि गुड पर्सनॅलिटी आहात. सगळ्या गोष्टींवर कसं तुम्ही धैर्यानं धीरानं काम करता, धीरानं तोंड देता, आणि त्यामुळं तुमच्यासाठी ही चर्चा आजूबाजूला चालू आहे की कसं सगळ्या गोष्टी छान पद्धतीनं तुम्ही हँडल करता, हे तुम्हाला इथं सांगितलं जात आहे. की जे कार्ड आहे, जे कवच धैर्य, मी तुम्हाला आत्ता बोलत होते ना, धीरानं धैर्य आणा, हे कार्ड आहे बघा. आज कार्ड्स असे निघायला लागलेत ना भारीच एकदम. आणि हे बघा, हे धैर्याचं जे कार्ड आहे, कवरेज, म्हणजे कितीही तुम्हाला आजूबाजूला किती संकट असतील, किती त्रास असेल, डोक्यात एवढे विचार असतील की मग काय करायचं हे माहीत नाही आहे, काय रस्ता माहीत नाही, सगळं कितीतरी प्रश्न तुमच्या पुढे आहेत, पण तुमच्या व्यतिरिक्त दुसऱ्या व्यक्तीला माहीत नाही आहे तुमच्या डोक्यात काय चाललेलं आहे. ते फक्त परमेश्वराला माहिती आहे. पण एवढं सगळं असताना सुद्धा अगदी शांतपणे त्यातनं तुम्ही बाहेर पडताय, शांतपणाने त्याच्यावर तुम्ही मार्ग काढताय, आणि तो मार्ग तुम्हाला दिलाही जातोय, मिळालाही जातोय तुम्हाला हा मार्ग. आणि खूप धैर्यानं, धीरानं, आत्मविश्वासानं, समर्पणानं तुम्ही पुढे जाताय. आणि अशी सोल, म्हणजे तुमच्या आजूबाजूची जे आहे ते अशीच, म्हणजे असं वाटतंय त्यांना की अशी सोल असावी, अशी पर्सन असावी, असं एक खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक अशी व्यक्ती असावी. कारण त्यामुळेच आयुष्याला नवीन मार्ग मिळतो, आयुष्याला नवीन दिशा मिळते. आणि असं असावं, माणूस असावं तर तुमच्यासारखं असावं, अशी तुमच्यासाठी चर्चा जी सुरू आहे. कारण कोणत्याही गोष्टींमध्ये माघार न घेता पुढं जाऊन कसा त्यावर मार्ग काढता येईल यावर तुम्ही नेहमी तत्पर असता. म्हणून त्यासाठी तुम्हाला तुमची जे गॉसिप चाललेलं आहे, चर्चा चालू आहे, यासाठी चालू आहे. खूप छान सकारात्मक आणि छान मस्त अशी सोल तुम्ही आहात. आणि म्हणून त्यासाठी हीच चर्चा चालली आहे. काही मनामध्ये कोणतेही गिल्ट घेऊ नका की चुकीचं काय आपलं नाही. खूप छान चर्चा चालू आहे. मस्त राहा, स्वस्त राहा, आनंदी राहा, आणि रीडिंग अशाच तुम्ही ऐकत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशा छान रीडिंग मध्ये.